नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ फॉर UPSC आणि MPSCमध्ये स्वागत करतो. आपण एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचं जे पुस्तक आहे धर्मदर्शन आणि राजधर्म ते समजून घेण्यासाठी आपण स्मॉल जे काही सिरीज आहेत, शॉर्ट सिरीज ते आपण सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये हे पुस्तकाचं फ्रंट पेज, याच्यामध्ये लेखक मी स्वतः भूषण घोडके. ह्या फ्रंट पेजच्या साईडला बॅक साईडला जर बघितलं तर माझ्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आपल्या कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ संबंधात माहिती दिलेली. मी विद्यार्थ्यांना नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता याचं मार्गदर्शन करतो. त्याचा आपला कोर्स देखील आहे. वैकल्पिक विषयामध्ये देखील मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. त्याचाही आपल्याकडे कोर्स आहे. GS1 कोर्स आहेत. त्याच्याचबरोबर आन्सर रायटिंगमध्ये आणि करंट अफेअर्ससाठी आणि मेंटरशिप देखील आपण काय करतो तर कंडक्ट करत असतो. ह्या पेजमध्ये दीपस्तंभचं नाव म्हणजे प्रकाशन म्हणून पुस्तकाचं टायटल, लेखकाचं आणि संपादक. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अनुक्रमणिका सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन एमध्ये 8 युनिट आहेत. पहिले 7 युनिट जे आहेत ते सिलेबसमध्ये तुम्हाला जसे दिले त्याचं पूर्ण कव्हरेज आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. 8वं युनिट उपयोजित नीतिशास्त्र संदर्भात आहे. सेक्शन बी जो आहे त्याच्यामध्ये युनिट 9 हा घटना अभ्यास संदर्भात आहे. केस स्टडीज एकदम डिटेलमध्ये आपण तो पार्ट कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये शुभेच्छा यजुर्वेंद्र महाजन सरांच्या आहेत. त्याच्यानंतर प्रस्तावना किरणजी देसले सरांनी दिलेली आहेत. इथे जर बघितलं तर मनोगत आणि म्हणजे माझं मनोगत आणि पुस्तकाविषयी दिलेली माहिती. यामध्ये जे आपण पुस्तकाचं नाव दिलं धर्मदर्शन आणि राजधर्म, यामध्ये धर्माचा अर्थ हा कुठलाही रिलिजन नाही तर ते व्यक्तीचं कर्तव्य आणि थोडक्यात नीतिशास्त्र आहे. इथं दर्शनचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचं जीवनात काही फिलॉसॉफी असते, तो प्रत्येक समाजामधला त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो विशिष्ट दृष्टिकोनातून बघतो, तो सॉल्व्ह करतो. आणि सिलेबसमध्ये देखील इंडियन आणि वर्ल्ड फिलॉसॉफी आणि फिलॉसॉफर हे इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यासाठी हा दर्शन शब्द यूज केलेला आहे. आणि इथं राजधर्म हा जो शब्द यूज केलेला आहे, जे सिव्हिल सर्वंट आहेत त्यांनी लोकांना कशा पद्धतीने सर्व केलं पाहिजे, काय करायला हवं, काय नाही करायला हवं ते दिलेलं आहे. अभ्यासक्रम पण इन्क्लूड केलेला आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर MPSCचं जे पेपर स्ट्रक्चर आहे, GS4चं जे आयोगाने प्रोव्हाइड केलं आहे ते दिलं आहे. आणि UPSCचं जे GS4चे पेपर झाले 2021 पासून ते 2025, त्या आधारे UPSCचं देखील पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे त्याचा देखील आपण आढावा इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेटला GS4 लिहित असताना किती शब्दांमध्ये उत्तर लिहावं लागतं ते दिलं आहे. पुस्तकाची जर रचना बघितली तर त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये युनिट जे दिले आहेत सिलेबसमध्ये ते पहिलं आणि 5वं युनिट आपण नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या सब्जेक्टशी लिंक करू शकतो. युनिट 2रं आणि 4थं मानसशास्त्राशी लिंक करू शकतो. युनिट 3रं, 6वं आणि 7वं ह्या प्रशासकीय नीतिशास्त्राची आपण लिंक करू शकतो. युनिट 8वं जे ते उपयोजित नीतिशास्त्र संदर्भात आहे. आणि युनिट 9 हा घटना अभ्यास संदर्भात आपण याच्यामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर इथं लक्षात घेतलं मित्रांनो की पुस्तक वाचत असताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने वाचायला हवं त्याचा डिटेल जो पार्ट आहे तो त्याच्यामध्ये काय केलेला आहे आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मित्रांनो आपण चॅप्टर बाय चॅप्टर याचा ओव्हरव्ह्यू घेणार आहेत. तुम्हाला जर हे लिंक पुस्तक परचेस करायचं असेल त्याची परचेस लिंक जी आहे तर ती कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि कोर्सची पण लिंक काय दिलेली आहे तर कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.